ठाणे महानगरपालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या गटनेता कार्यालयाचं उद्घाटन आमदार संजय केळकर यांच्या हस्ते पार पडले। या प्रसंगी ठाणे शहर विधानसभेचे आमदार संजय केळकर, प्रदेश सरचिटणीस आमदार निरंजन डावखरे, ठाणे महानगरपालिकेचे उपमहापौर कृष्णा पाटील, भारतीय जनता पक्षाचे गटनेते नगरसेवक मुकेश मोकाशी, नगरसेवक संजय वागुले, नगरसेवक मनोहर डुमरे, नगरसेवक वैभव कदम, नगरसेवक दीपक जाधव, नगरसेविका अनिता ठाकूर, नगरसेविका नम्रता कोळी, नगरसेविका मृणाल पेंडसे, नगरसेविका प्रतिभा मडवी, ठाणे शहर सरचिटणीस डॉक्टर राजेश मडवी, डॉक्टर समीरा भारती, ठाणे शहर महिला मोर्चा अध्यक्ष स्वप्नाली साळवी तसेच अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते। या नवीन कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या अधिक प्रभावीपणे सोडवण्यास आणि जनसंपर्क अधिक दृढ करण्यास निश्चितच मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे। समोर डन सतीश सर समोर मोबाईल सर समोर हाँ साहेब समोर मित्र मागे प्रशस्त असं भारतीय जनता पार्टीचं गट कार्यालय या ठिकाणी उपलब्ध झालं आहे आणि त्याचं आज उद्घाटनही झालं आहे। मला निश्चितपणे खात्री आहे की वाढत्या शहराच्या समस्या, वाढते निरनिराळे विकास प्रकल्प त्याचे सर्व या लोकशाहीच्या मंदिराच्या माध्यमातूनच लोकप्रतिनिधी निर्णय घेतात आणि त्यासाठी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी देखील हे गटनेता कार्यालय हे या ठिकाणी सुसज्ज असं लोकांसाठी उपलब्ध झालं आहे। मला निश्चितपणे खात्री आहे की आत्ताच एक महिन्यापूर्वीच महासभेला सुरुवात झालेली आहे आणि भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक हे निश्चितपणे लोकाभिमुख आणि या ठाण्याच्या गरजेनुसार त्या पद्धतीने नियोजनामध्ये काय काय बदल व्हायला पाहिजेत, काय त्रुटी आहेत हे ठामपणे मांडायला देखील त्यांनी सुरुवात केलेली आहे। शेवटी आमचं नातं जे आहे ते ठाणेकर जनतेशी आहे आणि या जनतेला या माध्यमातून न्याय देण्याचं आणि त्यांच्या समस्या सोडवण्याचं काम जे आहे ते या माध्यमातून निश्चितपणे केलं जाईल। बघा, रेटून नेण्याचं काम भारतीय जनता पार्टी सहन करणार नाही। या सभागृहामध्ये बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, विषयाला धरून कामकाज चाललं पाहिजे अशा प्रकारची सर्वदूर ही भूमिका आहे आणि त्याच्यामुळे कोणी रेटून नेत असेल किंवा आवश्यक तो विषय जो आहे तो टाळत असेल तर ते खपवून घेणार नाही। मात्र विकासाचा जो म्हणून मुद्दा असेल त्या विकासाच्या मुद्द्याला ठाणेकरांशी कसं जोडलं गेलं आणि त्या दृष्टीने ठाणेकरांना कशा पद्धतीने या विकासामध्ये उपयोग होणार आहे हे निश्चितपणे त्या ठिकाणी बघून योग्य पद्धतीने त्याला पाठिंबा देखील दिला जाणार। आमच्या मित्र पक्षाचा हा प्रश्न आहे आणि वेळोवेळी आम्ही हे बोलूनही दाखवलेलं आहे की अनेक वर्षानंतर प्रशासकीय राजवट संपून या ठिकाणी लोकप्रतिनिधी आलेले आहेत आणि कुठल्याही पक्षाचे असो त्यांना त्या ठिकाणी काम करण्याची जबाबदारी मिळाली पाहिजे आणि आता तर 2.5 महिने झाले, आता आणखीन किती दिवस तुम्ही लावणार हा आमचा खरा म्हणजे सवाल आहे आणि त्याच्यामुळे ताबडतोब त्यांनी या समित्या गठीत केल्या पाहिजेत। एवढी मोठी मेजॉरिटी आहे ती कशासाठी आहे मग आणि त्यामुळे ठाणेकरांचं हित डोळ्यासमोर ठेवून तरी या समित्या लवकरात लवकर करा। आज ठाणे महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीच्या गटनेते कार्यालयाचं, नवीन कार्यालयाचं, प्रशस्त कार्यालयाचं उद्घाटन माननीय केळकर साहेबांच्या हस्ते आज झालेलं आहे। आपण बघितलं की महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये लोकांचं जनमत आणि कौल हे भारतीय जनता पार्टीसाठी जास्त होतं आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीची वाढलेली नगरसेवकांची संख्या ही लक्षात ठेवून महानगरपालिकेमध्ये त्यांना एक प्रशस्त कार्यालय असलं पाहिजे, एक मोठं कार्यालय असलं पाहिजे या दृष्टिकोनाने भारतीय जनता पार्टीच्या माध्यमाने आमचे गटनेते मुकेशजी मोकाशी यांच्या माध्यमाने आणि आमचे उपमहापौर कृष्णाजी पाटील यांच्याकडनं ही मागणी करण्यात आली
महानगरपालिकेमध्ये या गट कार्यालयाच्या माध्यमाने निश्चितच ठाणे महानगरपालिकेमध्ये जे प्रश्न नागरिकांचे आहेत ते यशस्वीपणे सोडवले जातील असा विश्वास मला आहे. आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि तसेच प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या आशीर्वादाने आणि आपल्या ठाणे शहराचे जनसेवक लाडके आमदार संजयजी केळकर साहेब तसेच कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजनजी डावखरे साहेब आणि आमचे उपमहापौर कृष्णाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाने काम करताना ठाणे महानगरपालिकेमध्ये आता नगरसेवकांची संख्या 28 झालेली आहे आणि त्यामुळे हे नवीन प्रशस्त असं गटनेता कार्यालय याची मागणी केलेली आणि त्यानुसार हे कार्यालयाचं आज उद्घाटन होत आहे आणि हे खरोखरच ठाणे शहरातले जेवढे समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक प्रयत्नशील असतात आणि ते राहतील आणि ह्या गटनेता कार्यालयाच्या माध्यमातून BJPचे जे आमचे कार्यकर्ते जे आहेत त्या कार्यकर्त्यांना एक हक्काचं कार्यालय तयार होऊन जाईल महानगरपालिकेमध्ये. उपमहापौर कार्यालय आहेच, परंतु गटनेता कार्यालय हे कार्यकर्त्यांसाठी नेहमीच ह्याच्यामध्ये राहील, उपलब्ध राहील आणि ह्या कार्यालयाच्या माध्यमातून ठाणेकर जनता आणि भारतीय जनता पार्टीचे जेवढे कार्यकर्ते आहेत यांच्यासाठी आम्ही इकडनं कामाला प्राधान्य देण्याचा प्रयत्न करू आणि त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद. ओके.